मार्केट हा सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय. जरी अरुंद आणि गजबजलेल्या गल्ल्या आणि इथे कायम गर्दी आणि कल्लोळ असतो, तरी देखील अगदी भाजीपाला ते कपडे लत्ते, भांडीकुंडी व दागदागिन्यांपर्यंत सगळ्या जीवनावश्यक वस्तूंचा साठा इथे उपलब्ध असतो. तर थंबनेल वाचून तुम्हाला कळलेच असेल की अशाच एक आगळी वेगळी ओळख असलेल्या मुंबईमधील प्रसिद्ध अशा भुलेश्वर मार्केटला आज आपण भेट देणार आहोत. तर त्यासाठी मी आता उतरली आहे मस्जिद बंदर रेल्वे स्थानकावर आणि इथून पुढे आपण भुलेश्वर मार्केटसाठी चालत जाणार आहोत. शक्यतो मुंबईमध्ये डॉकजवळ असलेल्या भागांमध्ये अशा प्रकारचे दृश्य आपल्याला आवर्जून दिसतील. मोठ्या मोठ्या सामानांची ने-आण बहुधा हातगाडीवर मोठ्या प्रमाणात होते. खूप दिवसांपासून मुंबाईचे दर्शन घेण्याची इच्छा मनात होतीच आणि भुलेश्वर मार्केटला जाताना वाटेतच मुंबादेवीचे मंदिर आहे. मस्जिद बंदर रेल्वे स्थानक पश्चिमेतून या मंदिरापर्यंतचे अंतर साधारण 2 किलोमीटर इतके असावे. मुंबादेवी मंदिर आणि त्याचा इतिहास व महत्त्व यावर एक विशेष ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. देवीच्या ओटीचे सामान आपल्याला मंदिराच्या बाहेर देखील मिळते आणि मंदिराच्या आवारात देखील मिळते. या मंदिरामध्ये मुंबादेवी सोबतच जगदंबा माता, अन्नपूर्णा, बहुचारा, महिषासुरमर्दिनी, संतोषी माता, श्री गणेश, शिवपार्वती, श्री हनुमान, श्री कृष्ण, श्रीनाथजी, श्री सत्यनारायण इत्यादी देवांची मंदिरे आहेत. हे मंदिराचा आवार आहे आणि उल्लेख केलेली मंदिरे ह्याच आवारात वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. पण ह्या आवारातच आपल्याला फोटो आणि व्हिडिओसाठी परवानगी आहे आणि कोणत्याही मंदिराच्या आतमध्ये नाही आहे. मुंबादेवीच्या दर्शनासोबतच सर्व देवांचे दर्शन घेऊन झाल्यावर आवारात असलेल्या या मोठ्या शंखाचे देखील आम्ही मनोभावे दर्शन घेतले. मुंबादेवी मंदिरापासून भुलेश्वर मार्केटपर्यंत जाताना आपल्याला रस्त्यात ठिकठिकाणी तांब्या पितळांच्या वस्तूंची दुकाने देखील पाहायला मिळतात. मार्केटच्या थोड्या अंतराआधीच हे सूर्य मंदिर मला दिसले. या विभागात सूर्य मंदिर देखील आहे हे मला याआधी माहीत नव्हतं. आज वेळेअभावी सूर्यदेवाचे बाहेरूनच दर्शन घेतले आणि मी पुढे निघाले. नमस्कार, मी अवनी तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते. तर आज आपल्या व्हिडिओची सुरुवात झाली आहे मुंबादेवीच्या दर्शनाने. तर आपण मुंबादेवीचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आपण आलो आहोत भुलेश्वर मार्केटमध्ये आणि इथे आहे श्री मुंबई पांढरापोळ आणि इथून सगळीकडून मार्केट चालू होतं, म्हणजे मार्केट इकडे भरलेलं आहे. आणि मी इथे आली आहे, मला काही विशेष अशा वस्तू घ्यायच्या आहेत, तर त्याच्यासाठी मी इथे आलेली आहे. थोडी मला शॉपिंग करायची आहे आणि शॉपिंग करता करता मी आज मार्केट देखील एक्सप्लोअर करणार आहे. तर आता आपण पाहूयात इथे असं काय आगळं वेगळं या मार्केटमध्ये वस्तू भेटतात ते आपण पाहूयात, कारण की आता श्रावण महिना चालू झालेला आहे आणि इथून पुढे अनेक वेगवेगळे सण चालू होणार आहेत. तर त्यानिमित्ताने देखील काही वेगवेगळ्या अशा वस्तू आलेत का, ते देखील आपण डेकोरेशनचं काही सामान आले का ते देखील आपण आज पाहूयात. चला. आता रक्षाबंधन जवळ आलं आहे, त्यामुळे मार्केटमध्ये आपल्याला ठिकठिकाणी राख्यांच्या दुकानं पाहायला भेटतात आणि संपूर्ण बऱ्याच ठिकाणी सगळं मार्केट राख्यांच्या दुकानांनी भरलेलं आहे. आणि बघू शकता किती सुंदर छान छान नाजूक डिझाईन आहेत सगळ्या. राख्यांचं कलेक्शन किती छान ठेवलं नवीन यावर्षी. लहान मुलांसाठी स्पायडरमॅन, अजून हो घेऊयात ना आपण. देखील राखी नवीन नवीन प्रकारचे राखी आले तर यावर्षी. कोण आहे दादा इथे? काय कसं प्राइस आहे यांची? काय स्टार्टिंग रेंज 1500 पासून. आणि कसं पॅटर्न कसं आहे? अच्छा. आणि ते ब्लाऊज आहेत का? रेडीमेड ब्लाऊज आहेत का? घागरा सोबतच आहेत का ते? ठीक आहे. आणि असं फिक्स रेट आहे की बार्गेनिंग वगैरे काही होते? होईल ना. अच्छा. 1500 पासून स्टार्टिंग रेंज आहे, पण इथे बार्गेनिंग होईल, त्यामुळे थोडेफार कमी जास्त होतील. तर या दादांचं दुकान आहे जैन मेटल स्टोअरच्या समोरचे दादा बसतात. तर नक्की जर तुम्हाला यांचं कलेक्शन आवडलं असेल तर नक्की तुम्ही इथे या. तर ह्या दादांचं इन्स्टावरती देखील प्रोफाईल आहे jk.collection007. नक्की फॉलो करा. ऑर्गेन्झ आहे का? ह्याच्यात ऑर्गेन्झ आहे आणि त्याच्यात तो बनारसी ह्याच्यामध्ये ना. आणि अच्छा. आणि ह्याच्यामध्ये कलर बनारस आहे. हाँ हाँ किती बोलताय? 701च भाव. खूप छान छान कुर्ते आहेत आणि तो ब्लॅक कलरचा कुर्ता खूप मला आवडलाय, तर मी आता जरा बघते तो.
कुर्ती सेट आहे 700 रुपये, खूप छान आहे पण. केवढ्याला आहे? 950 विथ दुपट्टा. आपली पॅन्ट दुपट्टा 950 छान आहे ना. किती कलर त्याच्यामध्ये? 3 कलर. आणि हे फक्त कुर्ता की हा पण पूर्ण सेट आहे? पूरा ड्रेस आहे, खाली कुर्ता आहे. नाही हे आणि ह्या पूर्ण ड्रेसची काय प्राइस आहे याची? 850. 850. सेम आहे, चांगलं आहे. आणि हां 250 रुपयाला. 50 रुपयाला छान आहे ना. खूप छान वाटतं ना. आणि ते मोठं केवढ्याला आहे त्यातलं? 500 का एक नोट दे दो. सेम आहे. नाही हे मोठं आहे, याच्यात मोठं. हार कसे आहेत? हार 20. आणखी मोठी पाहिजे 50. हां बस नाही ते नको. डिझाईन बघा फक्त. कोणतं घेतलं? हे कॉमन झाले ना, हे दोन घेते. 10 हे 40 ना. 40 साठी घ्यायचं मला. इथे जाऊयात आपण. कोण आहे इथे पण माहिती नाही मला. कसे आहे माल? 75 रुपये जोडी. झेंडूची माळे. आणि ते हे 200 रुपये. 300 वाली. हे पण हे खूपच छान आहे. 75 रुपये जोडी, खूप चांगलं आहे म्हणजे. आणि वॉशेबल आहे ना हे आपण धुवू पण शकतो. हे बघा, हे युनिक डिझाईनचे झुंबर आहेत मस्त पैकी. केवढ्याला आहे? 150ला 2. आणि कमी नाही होणार का काही? फिक्स रेट. हे 150ला 2 आहे. फिक्स रेट आहे, कमी नाही म्हणत आहे. ठीक आहे, छान आहेत आणि वॉशेबल आहेत. हे एक दुसरं एक. सेल. आता श्रीकृष्ण जन्म देखील आता येत आहे, तर त्याच्यासाठी देखील ते छान छान मस्त पैकी असं वेगवेगळ्या पद्धतीचे. केवढ्याला आहे? 60 रुपये. छान आहेत. आणि छान आहे. आणि त्याच्यामध्ये कलर पण खूप छान छान कलर आहे, खूप छान दिसत आहेत म्हणजे उठावदार आहेत. आणि सोबत मुकुट देखील आहेत. हा 50 रुपयाला आहे. छान आहे. आणि हे केवढ्याला आहे? दिलं नाही. 40 रुपये. जर स्वामींची छोटी मूर्ती असेल तर त्या मूर्तीसाठी देखील छान आहे, तर मी बघते. मूर्तीसाठी खूप छान आहे. आणि ते एक बघूया बघा. ते डिझाईन बघूया. इथे विविध प्रकारचे अँटिक आणि युनिक पैंजणचे कलेक्शन आहे. हे घेतले मी. छान अशी वेगळी डिझाईन आहे आणि मला जुन्या पद्धतीचं सगळं आवडतं. पण 350 रुपयाला आहे. थँक्यू. कसे तो आहे? आणि तोरण
200 बोलेले पण ते अगदी एवढी कमी करतात की 100-100ला द्यायला तयार झालेत ते. आपण ते गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवरच असतानाच मार्केटमध्ये कंठी, हार, वस्त्र, पूजेची भांडी, मोदक साचे तसेच दागिन्यांचे विविध कलेक्शन देखील उपलब्ध आहे. या इमारतीवर बृहन्मुंबई महानगरपालिका भुलेश्वर मंडी असे लिहिले आहे. त्यामुळे मला वाटते की इथे भाजीपाला मिळेल, पण आत गेल्यावर कळले की इथे इमिटेशन ज्वेलरी मार्केट आहे. इथे ऑलमोस्ट आपल्याला सगळ्याच प्रकारचे दागिने पाहायला मिळतील, जसे की मंगळसूत्र, कानातले, कोल्हापुरी साज, नेकलेस, गंठण, बांगड्या आणि सोबतच साऊथ इंडियन पॅटर्नचे दागिने देखील इथे उपलब्ध आहेत. याच्याकडे पाण्याच्या बाटल्या विकायला आहेत. गर्दी सुद्धा खूप झाली आहे. रंगबिरंगी बाटल्या दिसत आहेत. काचेच्या बाटल्या देखील आहेत. स्टार्टिंग रेंज 50 रुपये. या चपलांच्या स्टँडचे हा 650 रुपये बोलतोय आणि तो कमी करायला देखील तयार आहे, पण हा स्टँड बॅलन्स होत नाहीये, हलतोय खूप. मला एक युनिक डिझाईनचं मंगळसूत्र हवं आहे, तर समोर श्रीकृष्ण ज्वेलर्स दिसतोय, तर तिथे जाऊन आपण पाहूयात. सोबतच मला इथे नवीन डिझाईनचे दागिने पण दिसले. आणि साधारण मला जसं मंगळसूत्र हवं होतं तसं मंगळसूत्र मला इथे मिळालं. मार्केट फिरता फिरता रात्र कधी झाली तेच कळलं नाही आणि ते समोरच एक फेमस सुरती हॉटेल आहे, तिथे आम्ही जेवायला गेलो. जशी दाल खिचडी असते ना, तशी इथे कढी खिचडी मिळते. खूप टेस्टी आहे. इथे कधी आलात ना की जरूर ट्राय करा. मार्केटमध्ये खरेदी करताना काय वेगळीच एक्साइटमेंट असते. छोट्या छोट्या वस्तू विकत घेताना सुद्धा विलक्षण आनंद होतो. श्रावणातील सणांना सुरुवात झाली की प्रत्येक मार्केटचा रंग बहरून येतो आणि आपल्याला हव्या असलेल्या मनासारख्या वस्तू मिळाल्या ना की एक वेगळंच समाधान मार्केटमधून घरी परतल्यावर होतो. भुलेश्वर मार्केट बस स्टॉपमधून आम्ही 9 नंबरची BST बस पकडून पुढे CSMT रेल्वे स्थानकावर गेलो आणि तिथून पुढे आम्ही ट्रेनने घरी आलो.